मंडळी? मस्त ना? मस्त मजेतच असाल. चला तर मग खूप दिवसाने जवळजवळ आठवड्याभराच्या गॅपने आपली रेसिपी येत आहे आणि तुम्ही छान असं माझ्या रेसिपींना सपोर्ट देता, भरभरून प्रेम देता, त्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून हृदयातून आभारी आहे. चला तर मग मुलांचे टिफिन, आणि हा जवळपास गेल्या रविवारी ना मी व्हिडिओ बनवला होता. गेल्या रविवारी मुलांसाठी छान असं छोले किंवा चना मसाला मी बनवला होता, परंतु कामाच्या ह्याच्यातून ते एडिट करायला वेळच नाही भेटला. मग आज म्हटलं व्हिडिओ पण आहे तर व्हिडिओ तुमच्याबरोबर ही शेअर करू. आणि खूप छान झाला होता बरं का. ही चना रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करा. आता चना रात्र म्हणजे भिजू घातला होता मी. भिजलेला चना आहे मुलांच्या म्हणजे आज रविवार असल्यामुळे मुले घरी येतात जेवण्यासाठी, त्यामुळे ना त्यांना मस्त असं चना मसाला बनवला होता आणि खूप छान झाला होता कमी मसाल्यामध्ये. आणि जे मेसचे डबे घेतात ना त्यांच्यासाठी ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे. कमी मसाल्यामध्ये खूप छान रेसिपी आपली तयार होते बरं का. आता इथे तुम्ही पाहू शकताय मी मसाले घेतलेले आहेत. एक कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. आणि आपला चनाही मी शिजवू घातलेला आहे कुकरला. तोपर्यंत मस्त असं मुलेही आहेत, त्यामुळे संध्याकाळची टायमिंग आहे, त्यामुळे मुलांच्याबरोबर 1-5 मिनटं आपला चनाही शिजतो. तोपर्यंत इकडे छान असं चहा आम्ही तिघंही घेतो बहा. आणि कसं होतं थोडं चहा मुलांच्याबरोबरही घेतलं की त्यांच्याबरोबरही थोड्याशा गप्पा इकडे तिकडे होतात. आणि आठवड्याभराचा गॅप असल्यामुळे मुलांच्याबरोबरही थोड्याशा गप्पा होतात. आणि वेळात वेळ काढून मुलांना एक दिवस का असेना रविवारचा तुमच्या कामाच्या ह्याच्यातून 15 ते 20 मिनिटे का असेना त्यांच्यासाठी बाजूला काढून ठेवा बरं का. खूप वेळ देणं खूप मुलांसाठी असं काही नसतं की आईबाबांनी दिवसभर बसावं किंवा काय, परंतु 15-20 मिनिटं बसलं ना की मुलांनाही खूप छान वाटतं. आणि त्यांनाही थोडं आठवड्याचं काहीतरी सांगायचं असतं. माझी मुलं तर प्रत्येक वेळेला येईल तेव्हा सांगतातच, परंतु ना रविवारचं बसलं ना की थोडं आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी रंगतात बहा. आता हे कच्चेच मसाले मी घेतले आहेत बरं का. आपला चनाही शिजलेला आहे आणि मी चपातीला पीठही मळून घेतलेलं आहे. आणि मला सवय एक लागलेली आहे की कांदा, टोमॅटो, खोबरं त्यांना असं भाजून घ्यायचं, परंतु आपलं ना तेवढंच आपल्या कुटुंबापुरता जर स्वयंपाक असेल तर तसं केलं तर चालतं. परंतु मेसच्या आपण बाहेरच्या ऑर्डरीतून घेत असोल तर ना असे कच्चे मसालेच तुम्ही आधी बारीक करून घ्या. त्यामुळे काय होतं ना थोडं आपल्या गॅसची पण बचत होते. आणि आपल्या प्रत्येक स्त्रीला एक सवय लागलेली असते, ती म्हणजे तेलामध्येही थोडेसे मसाले म्हणजे मसाल्यांची पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची अशी सवय लागलेली असते. आणि आता कुकर ही थंड झालेला आहे, परंतु त्याची शिट्टी अशी धरलेली होती, त्यामुळे मी उलटण्याने ना काढून घेतली शिट्टी, कारण की संध्याकाळची वेळ आहे आणि मुले जवळपास 8:30 ते 8:15ला जेवण्यासाठी येतात. आता छोले ही खूप छान शिजले आहेत बरं का. आता ह्यातीलच ना मी थोडेसे छोले आहेत ना म्हणजे जे चणे आहेत ना ते काढून घेते गार करण्यासाठी. आणि तुम्हाला सांगते पुढे ह्या चण्यांचं मी काय करणार आहे तेही. आता कढईही गरम करत ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली ना की त्याच्यामध्ये 2 पळी तेल वापरायचं आहे. चण्याच्या भाजीला ना थोडंसं तेल जादा वापरायचं आहे बरं का, आणि खूप छान लागते. आता तेलही छान गरम झालं ना की त्याच्यामध्ये मोहरी किंवा जिरे टाकायचे आहेत. सहसा करून माझ्या मुलांना मोहरी आवडत नाही, त्यामुळे मी मोहरी वापरत नाही, जिरेच वापरते. जिरे आणि कढीपत्ता छान फुलला की त्याच्यामध्ये ही करून घेतलेली पेस्ट आहे ना ती टाकायची आहे. आणि 5 मिनटं ना हिला तेलावरती परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून काय होतं ना तेलावरती परतल्यामुळे ज्याचा तो कच्चेपणा असतो ना तो व्यवस्थित जातो आणि भाजी ही चवीला अप्रतिम होते. आता 5 मिनटं ना ह्याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घेऊ आपण. इथे पाहू शकताय आपले साईडून असं तेलही सुटलेलं आहे बरं का. आणि आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट वापरते. एक म्हणजे काश्मीरी लाल तिखट आहे आणि हे आपले घरगुतीच मसाले आहेत. मी कोणतेही मसाले विकत आणत नाही बरं का. त्याच्यामध्ये हळद, थोडीशी चवीपुरतं मीठ, कारण की चण्यामध्येही आपण मीठ वापरलं आहे, त्यामुळे थोडंसं ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मीठ आहे ना ते कमी वापरायचं आहे. आणि असं काही नाही की मुलांसाठी मेसच्या मुलांसाठी वेगळी भाजी आणि आमच्यासाठी वेगळी भाजी असं मी काही बनवत नाही बरं का. जी मेसच्या मुलांना असते तीच माझी मुलंही खातात. आणि आम्ही मुले म्हणण्यापेक्षा आम्ही सर्वजण तीच भाजी खातो, त्यामुळे त्यांना वेगळं असं काही स्वयंपाक बनवत नाही.
कारण की ती ही आपल्याला ज्या जेवणाचे पैसे देत असतात, त्यामुळे कोणताही व्यवसाय करता वेळी प्रामाणिकपणे करायचा आहे बरं का। आता इकडे मसालेही शिजत आहेत, तो पण मी इकडे जे चणे आहेत ना त्याची ही छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे। चला तर मग इथे पाहू शकताय किती छान असं तर्रीदार आपले मसाले शिजलेले आहेत, मस्त असा कटही आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये ना जे चणे बारीक करून घेतलेले आहेत ना ते ह्याच्यामध्ये टाकून देते, जेणेकरून काय होतं जी भाजी आहे ना ती मिळून येते आणि मसालेदार भाजी होते आणि थोडासा मसालाही आपल्याला मग ह्याच्यामध्ये कमी लागतो बरं का। त्यामुळे ह्या पद्धतीने जर तुम्ही चणा भाजी बनवला तर चवीलाही अप्रतिमच होते। आणि तुम्ही कधी या पद्धतीने बनवला का कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का। आता एक 5 मिनिटं ह्याला मी छान अशी उकळी आणून देते। इथे पाहू शकताय छान अशी ह्याला उकळी येत आहे आणि कटही छान आलेला आहे बरं। कटही छान आलेला आहे आणि थोडीशी ही थंड भाजी झाली ना तर थोड्याने मिळून येते बरं का। त्यामुळे ना छान अशी भाजी झालेली आहे, वरून अशी कोथिंबीर। आता आपली डाळ आणि चणा भाजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली तर जाता चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।